नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कालवार येथे महाशिवरात्र पर्वणी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन सरपंच महेश म्हात्रे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा आरती व दिवसभराच्या कार्यक्रमाची माहिती उत्सव कमिटीने दिली। सरपंच महेश म्हात्रे, आज आपण महाशिवरात्र आहे आणि कालवार गावामध्ये महादेव मंदिरामध्ये आज आपले कार्यक्रम आहेत। आता आरती तर झाले, त्याच्या पुढचे आपण काय काय आयोजन केले आणि वर्षभरामध्ये मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम होतात। प्रथम सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रभू शंकराची आमच्या संपूर्ण गावावर कृपादृष्टी राहावी हीच प्रभू शंकराची चरणी प्रार्थना। आमच्या गावात आज सकाळी शिवरात्री निमित्त पहाटे अभिषेकाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आरती झाली। आज संध्याकाळी हरिपाठ आहे आणि त्यानंतर कीर्तन देखील आयोजित केलेलं आहे आणि विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत आहेत। आता आज महाशिवरात्र असल्यामुळे सकाळपासून लोक दर्शन येतात, संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालू असतात आणि संध्याकाळी कीर्तन वगैरे असतात। मंदिरासाठी जी आम्ही योजना केली, ज्या दिवसापासून इथं महाशिवरात्रीसाठी मंदिर उपस्थिती नव्हती, ज्यावेळेला मागची बावडी होती त्यावेळेला जो आपला शिवमंदिर स्थापित केला तेव्हापासून आम्ही महाशिवरात्र ही जोरात चालू करतो। सर्वप्रथम आरती करतो। आरती दर सोमवारी इथं आरती 7 वाजता होते। त्याच्यानंतर आम्ही सुरुवात करतो दिवसाला। तसंच जे शिवभक्त आहेत ते नंतर दर्शनासाठी रांगेनं राहतात। आज पण ती भरपूर रांग लागणार आहे, त्याची आम्ही नियोजन केलेलं आहे। या सर्व भक्तांना शिवमंदिराच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे
चांगल्या पद्धतीने एक मंदिर बनवून त्याच्या पद्धतीने स्थापना केली. प्राचीन मूर्ती आहे असं मला सांगायचं आहे. आज पूर्ण दिवस भक्तिमय वातावरण असेल आपल्या गावात. पूर्ण दिवस त्या गावात कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज खाल्लं जात नाही. आंदोलन केलं जातं पूर्ण गावात. पूर्ण दिवस भक्तिमय वातावरण असेल.